नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदोर, हे कपडे तू माझ्यासाठी काढून ठेवलेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, ऑफिसला जाताना तुमची घाई व्हायला नको ना, म्हणून मी तुमच्यासाठी तुमचे कपडे काढून ठेवलेत. बघा ना सर, मी व्यवस्थित काढून ठेवलेत ना. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे मी हे शर्ट घालून जायचं आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे शर्ट, हे ब्लेझर आणि ही पॅन्ट, हे मी घालून जायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही हे कपडे घालून जायचे ऑफिसला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, हे कलर कॉम्बिनेशन काढून ठेवलेस तू माझ्यासाठी. अगं पण हे कलर कॉम्बिनेशन एकमेकांबरोबर मॅच होत नाही आहेत. मग हे कपडे मी कसे काय घालू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मुलांमध्ये सुद्धा असं असतं, म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मुलांमध्ये सुद्धा असं असतं. ते कुठलंही शर्ट, कुठलीही पॅन्ट घालत नाही. त्यांनासुद्धा मॅचिंग लागतं ना. आणि मी कोण आहे? अर्णव राजेश शिर्के आहे मी, सात्विक फॅशनचा ओनर, फॅशन डिझायनर. आणि तू मला म्हणतेस की मुलांच्या बाबतीत मॅचिंग असतं की नाही? मलासुद्धा सगळं काही परफेक्ट लागतं. आणि तू जे हे कपडे घातलेस ना, ते एकमेकांबरोबर अजिबात मॅच होत नाही आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का सर? नाही नाही, खरंच सॉरी. म्हणजे मला असं वाटलं होतं की तुमचा वेळ वाचावा, म्हणून मी हे सगळं केलं होतं. पण तुम्हाला जर आवडलं नसेल ना, तर काही हरकत नाही. तुम्हाला हवे ते कपडे घाला. मी आहे खाली. मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट तयार करते, असे ईश्वरी म्हणते आणि ती खाली निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदोरने इथे माझ्यासाठी ही सगळी तयारी करून ठेवली आणि तिला माझ्यासाठी ही तयारी रोज करायला आवडेल. मग आता तिने हे सगळं जर बायको म्हणून केलं असेल, तर हे कपडे घातलेच पाहिजे, असं अर्णवला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दिवाळी पार्टीमध्ये जो काही प्रकार घडला, तो आता इथे नमूने सुप्रिया आणि जयू आत्या दोघींनासुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की नमू, काल पार्टीमध्ये एवढं सगळं घडलं, अर्णव ईश्वरीवरती एवढं मोठं संकट आलं आणि तू हे आम्हाला आत्ता सांगतेस? अगं कालच का नाही सांगितलंस? तेव्हा नमू म्हणत असते, आई, अगं बाबांना घेऊन तुम्ही दोघेजणं डॉक्टरकडे गेला होतात. आधीच तुम्ही दोघी टेन्शनमध्ये होतात. मला हे सगळं सांगून तुम्हाला अजून त्रास द्यायचा नव्हता, म्हणून नाही सांगितलं, आत्ता सांगितलं. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं काय करतेस गं तू नमू? इशूसुद्धा काही बोलली नाही, पण तू तरी सांगायचं ना. तेव्हा इथे जयू म्हणते, एक काम कर नमू, तू फोन कर बरं इशूला. आपण तिच्याजवळ बोलूया आणि त्या दोघांची खात्री करून घेऊया की ते आता ठीक आहेत की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते की नमू, तू मला फोन करून दे बरं. तिच्याजवळ बोलल्याशिवाय माझ्या मनाची काही शांतता होणार नाही. तेव्हा इथे नम्रता ईश्वरीला लगेच फोन करते. तर इथे ईश्वरी अर्णवसाठी ब्रेकफास्ट तयार करत असते. तेवढ्यातच नमूचा फोन येतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हां ताई, बोल ना. तेव्हा नमू म्हणते की इशू, अगं आईजवळ बोल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा, कशी आहेस तू? तेव्हा इशू म्हणते की आई, मी एकदम बरी आहे. तू कशी आहेस? आणि बाबा कसे आहेत? तेव्हा इथे सगळ्यांची विचारपूस केल्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते, नमू, अगं अर्णव कसा आहे? काल तुमच्या इथे दिवाळी पार्टीनिमित्त सगळे लोक आले होते आणि त्याच्यामध्ये अर्णववरती इतका मोठा हल्ला झाला आणि तू सुद्धा तिथेच होतीस ना. तुम्ही दोघेही ठीक आहात ना गं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आई, आता आम्ही दोघेजण एकदम ठीक आहोत. तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, इशू, अगं एवढं सगळं घडलं आणि तू आम्हाला एका शब्दाने काहीसुद्धा सांगितलं नाहीस. असं का केलंस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं असं काय करतेस? आधीच तुम्ही बाबांच्या टेन्शनमध्ये असता आणि मी तुला ही गोष्ट सांगून अजून टेन्शन देणार होते का? म्हणून मी काही नाही सांगितलं. पण तू काळजी करू नको, आम्ही दोघेही ठीक आहोत. तेव्हा फोन इथे स्पीकरवरती टाकायला सांगितलेला असतो. जयू आत्या म्हणते, इशू बेटा, तुम्ही दोघेजण आता घरी येता का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप दिवस झाले ना. मी अर्णव सरांशी बोलते आणि मग आम्ही दोघेजणं तुम्हाला भेटायला येतो. सुप्रिया म्हणते, नक्की या. बाबांना तुम्हाला भेटून खूपच जास्त आनंद होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे.
तर इथे अर्णवने ईश्वरीचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर अर्णव येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर काय करतेस तू? तर इथे अर्णवला आता ईश्वरीने त्याच्यासाठी काढलेले कपडे हे आता दाखवायचे असतात की तेच कपडे मी घातलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, सर आलात तुम्ही? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता देते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर आपण आता बाहेर चाललोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आपण कुठे चाललोय आता? तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्या सासरी. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? सर खरंच आपण माझ्या आईबाबांच्या घरी जातोय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो आपण तुझ्या घरी जातोय आईबाबांना भेटायला. तुला आवडेल ना त्यांना भेटायला? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर खूप, मला तर खूप इच्छा आहे त्यांना भेटायची. सर खरं खरं सांगा, तुम्ही माझं आणि आईचं बोलणं ऐकलत ना, म्हणूनच तुम्ही मला आईबाबांकडे घेऊन जाताय ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी ऐकलं, पण मला सुद्धा त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. बरं ठीक आहे, तू लवकर तयार हो आणि गाडीजवळ ये, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा इथे आता अर्णव जात असतो. आपल्या मनामध्ये म्हणतो, ही काही आता तिने काढून ठेवलेले कपडे नोटीस करत नाही आहे. तेवढ्यातच अर्णव जात असताना ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही तर मी काढलेले कपडे घातलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मग काय झालं त्याच्यामध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते, पण तुम्हाला तर हे कलर कॉम्बिनेशन आवडलं नव्हतं ना, मग तुम्ही कसे काय हे कपडे घातलेत? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर कसं असतं ना, कधी-कधी कलर कॉम्बिनेशन मॅच नाही झाले ना, तरीसुद्धा आपण जे घातलेलं नसतं, ते कधी-कधी ट्राय करायचं असतं. जसं की मी सिंदूर आणि व्हॅनिला विथ मँगो आईस्क्रीम, बरोबर ना? हे सुद्धा आपण ट्राय केलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सिंदूर आणि भडकूचंद हे कॉम्बिनेशनसुद्धा मॅच होत नाही, पण तरीसुद्धा आपण एकत्र आहोत ना? तेव्हा ज्या गोष्टी आपण केलेल्या नसतात, त्या गोष्टी कधी-कधी केलेल्या चांगल्या असतात. कधी-कधी ते कॉम्बिनेशन बेस्ट असतं नाही का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, चल लवकर, आपल्याला जायला उशीर होतोय ना. मी कारजवळ तुझी वाट बघतोय. आणि हो, तुला माहिती आहे ना मी कोण आहे? भडकूचंद. त्याच्यामुळे उशीर करू नको, लवकर ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला लगेच तिच्या आईबाबांच्या घरी घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर तिने आवडीने काढलेले कपडे अर्णवने घातलेले असतात, म्हणून ईश्वरी खूप आनंदी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे राजशिर्के नाश्ता करायला बसलेले असतात. तेवढ्यातच इथे अंजली म्हणत असते की हे काय, आपले न्यूली मॅरिड कपल कुठे आहेत? अजून कसे खाली आले नाहीत नाश्ता करायला? तेव्हा मामा म्हणतात, हो ना, त्या दोघांना इतका उशीर कधीच होत नाही. अंजली म्हणते की नाश्ता थंड होतोय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, मी त्यांना बोलवायला जाऊ का? तेव्हा वल्लरी म्हणते, काही गरज नाही आहे तू बोलवायला जायची. ते दोघेजणं काय लहान आहेत आता? त्यांना नाश्ता करायला सुद्धा वरती बोलायला जावं लागेल का? येतील ते दोघेजणं. तू बस बरं इथे आणि गुपचूप नाश्ता कर. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हे दोघेजणं अजून खाली आलेले नाही आहेत. म्हणजे काल जे काही घडलंय त्यामुळे दोघांची चांगली तणतणलेली दिसते. घाबरले दोघेजणं, म्हणूनच खाली येत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काल जे काही घडलं त्यामुळे बिचारे ईश्वरीजी खूपच घाबरल्यात नाही का? तेव्हा इथे मामा राकेशकडे रागाने बघायला लागतात. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, ईश्वरी बिचारी खूप घाबरली होती आणि अर्णवसुद्धा टेन्शनमध्ये आलाच होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात, अर्णव या छोट्या छोट्या गोष्टींना कधीच घाबरत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की मी एक काम करते, मीच जाऊन इथे दोघांना बोलून आणते, त्यांचा नाश्ताही थंड होतोय. मामा म्हणतात, काही गरज नाही आहे, आणि हे बघ त्या दोघांना एकमेकांबरोबर जर वेळ घालवायचा असेल तर घालवू दे. आपण त्यांना त्यांचा त्यांचा वेळ देऊया. ते दोघंजणं येतील खाली आणि नाश्ता करतील, आपण करूया ना. त्यानंतर अंजली म्हणते, ठीक आहे. आकाशसुद्धा तेच म्हणतो की त्या दोघांना आपण वेळ दिला पाहिजे. त्यानंतर इथे राकेश म्हणत असतो की चला, या सगळ्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. या दोघांच्या मनामध्ये माझ्याबद्दल आता बरोबर भीती निर्माण झाली. अंजली इथे म्हणते की फक्त ईश्वरीचे घाबरल्यात, पण तसं नाही आहे. चिंटुकल्याची सुद्धा खूपच जास्त इथे आता तणतणलेली दिसते, म्हणून तर तो बाहेरच येत नाही आहे ना.
बिळामध्ये लपून बसल्यासारखा रूममध्ये अजून लपून बसलाय, असं राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण इथे सुप्रियाकडे आलेले असतात. तेव्हा सुप्रिया नारळ घेऊन इथे अर्णव आणि ईश्वरीची दृष्ट काढत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवकडे बघते आणि तिच्या मनामध्ये विचार येतो की माझ्या मनामध्ये हा विचार का आला नाही. अर्णव सरांवरती एवढं मोठं संकट आलं तर मी त्यांची दृष्ट काढायला हवी होती ना, पण मला तर हे आठवलंच नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई अगं माझ्या का हे लक्षात आलं नाही की अर्णव सरांची दृष्ट काढली पाहिजे. मला जर असं वाटलं असतं तर काल रात्रीच मी त्यांची दृष्ट काढली असती ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का, बरं बरं ठीक आहे बाई, आता पुढच्या वेळी तू लक्षात ठेव हो, नाहीतर मी आठवण करून देईन की इशू तुझ्या लाडक्या नवऱ्याची एकदा दृष्ट काढ बरं. तेव्हा सुप्रिया इथे आता ईश्वरीला चिडवत असते आणि म्हणत असते की पुढच्या वेळेला तू तुझ्या नवऱ्याची दृष्ट काढत जा, ठीक आहे ना. बरं या, तुम्ही दोघेही आता आतमध्ये या. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी आता दोघेही घरामध्ये एंटर करतात. तेव्हा इथे घरामध्ये जात असताना ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि तीसुद्धा खूप जास्त प्रेमाने त्याच्याकडे बघून स्माईल देत असते, कारण तिला खूप आवडलेलं असतं. इथे अर्णवचा ज्या गोष्टींवरती विश्वास नसतो त्या गोष्टीसुद्धा अर्णव सगळ्यांच्या आनंदासाठी करत असतो. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेजण येऊन बसतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुमचा तर या सर्व गोष्टींवरती विश्वास नाही आहे ना, तरीसुद्धा तुम्ही आईकडून दृष्ट काढून घेतलीत. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मिस सिंदोर, कसं आहे ना, कधी कधी आपला विश्वास नसला तरी मोठ्या माणसांसाठी या गोष्टी करायच्या असतात. माझा विश्वास नाही आहे, पण काकूंचा विश्वास आहे ना, आणि शेवटीला त्या आई आहेत आणि आईच्या कुठल्याच गोष्टीवरती डाऊट नसतो घ्यायचा. त्यामुळे त्या जे काही करतायत ते प्रेमाने करतायत आणि विश्वासाने करतायत असं समजून त्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामध्ये लॉजिक आणायचं नसतं. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, तुम्ही दोघेजण निवांत बसा. अर्णव व्यवस्थित बस, अगदी स्वतःचं घर समजून बस. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर काका आतमध्ये आहेत ना, मी त्यांना भेटून येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आलेली असते पाणी घेऊन. ती म्हणते, अर्णव कुठे आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अगं अर्णव सर बाबांना भेटायला गेलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला पाणी दिलं जातं. त्यानंतर ईश्वरी आधी आपल्या आईला मिठी मारते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की नमो, जा बरं अर्णवला आता पाण्याचा ग्लास आतमध्येच नेऊन दे. त्यानंतर ईश्वरी पाणी वगैरे घेते, आपल्या आईला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणं बसतात. ईश्वरी म्हणते, आई तू इकडे ये ना गं, इथे थोडा वेळ बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कारण का तर इथे सुप्रिया म्हणालेली असते नमूला की तू अर्णवला पाणी प्यायला दे आणि बाबांना सांग की त्यांचा गवती चहा मी थोड्या वेळातच पाठवते, असं सुद्धा निरोप दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई मला सांग बरं, बाबांना गवती चहाच आवडतो हे तुला कधी कळलं गं, आणि तू त्यांनी न सांगतासुद्धा तो चहा त्यांना तू देत असतेस, तुला कसं कळतं की त्यांना चहा हवाय. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, काय गं इशू, तू मला अचानकपणे हे सगळं का विचारतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, असंच गं, सांग ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघ इशू, आमच्या लग्नाला आता खूप वर्ष झाली. एकमेकांच्या बरोबर राहत असताना आपल्याला एकमेकांच्या बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि जरी एकमेकांना सांगितलं नाही तरी त्यांच्या सवयी आपण इथे निरीक्षण करतच असतो ना. त्यांना काय आवडतं, काय नाही आवडत हे आपण त्यांच्याबरोबर राहत असताना आपल्याला कळतच असतं. त्यामुळे तुझ्या बाबांबरोबर जेव्हा मी राहत होते, संसार करत होते, तेव्हा त्यांच्या ह्या बारीक-सारीक गोष्टी मला कळायला लागल्या आणि तेव्हाच मला कळलं की त्यांना गवती चहा खूप आवडतो, बाकीचा चहा एवढा आवडत नाही. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणते, इशू हे सगळं तू मला का विचारतेस. तेव्हा इशू म्हणते, नाही आई, असंच विचारते गं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्या की बस, बाकी काही नको का. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं नाही आहे, एकमेकांच्या आवडीनिवडी तर आपल्याला कळल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी मनातल्यासुद्धा कळल्या पाहिजे. तुला एक गोष्ट सांगते इशू, नवऱ्यांना आहे ना, त्यांच्या मनातल्या गोष्टी ओळखून त्यांच्यासाठी त्यांना काही न सांगता जर काही केलं ना तर त्यांना ते खूप आवडतं. त्यांना इथे विश्वास बसतो की आपला पार्टनर हा आपल्यावरती प्रेम करतो
आणि त्याचबरोबर आपण त्यांना एखादी गोष्ट नाही सांगितली तरी आपल्या मनातली गोष्टसुद्धा समोरच्या व्यक्तीला कळते. त्यामुळे त्या लोकांना आनंद होतो. या गोष्टीसुद्धा आपण त्यांच्यासाठी केल्या पाहिजे. नवऱ्याच्या मनातलं आपल्याला कळलं पाहिजे. एकमेकांच्या मनातलं कळलं तर संसार हा व्यवस्थित होतो की नाही, आनंदात होतो. त्यानंतर इथे अर्णव संजय काकांना बाहेर घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, "बाबा कसे आहात तुम्ही?" आणि ती आपल्या बाबांना जाऊन आता मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती विचारत असते, की "तुम्ही कसे आहात? तुम्ही वेळेवरती गोळ्या औषधं घेताय ना?" तेव्हा बाबा डोळे मिचकवून तिला इथे रिप्लाय देत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, "आई बघतेस ना, बाबा मला बघून किती खुश झालेत ते." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "नाही मिसिंदोर, काका नुसतं तुला बघून खुश नाही आहेत, तर तू हॅपी आहेस ना?" ते बघून काकांना खूप आनंद झालाय. त्यानंतर ईश्वरी म्हणते, "अच्छा, म्हणजे आता माझ्यापेक्षा तुम्ही जास्त माझ्या बाबांना ओळखता का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, तुझा जर विश्वास नसेल तर तूच काकांना विचार ना, की ते तुला इथे आलेलं बघून खुश आहेत की तुला हॅपी बघून खुश आहेत?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "बाबा, मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारेन, त्याचं तुम्ही उत्तर द्या. अगदी व्यवस्थित डोळे मिचकून उत्तर द्या." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बाबा, मी इथे तुम्हाला भेटायला आले म्हणून तुम्ही इथे मला बघून खुश आहात ना?" तेव्हा इथे बाबा काहीच रिॲक्ट होत नाही, डोळे मिचकवत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, "आणि काका, आता मी तुम्हाला विचारतो, मी सिंदूर हॅपी आहे. तिला हॅपी बघून तुम्ही खूप खुश आहात ना? म्हणून तुम्हाला आनंद झालाय ना?" तेव्हा इथे लगेचच संजय काका आपले डोळे मिचकवतात आणि रिप्लाय देतात, की "अगदी बरोबर, म्हणूनच मी खुश आहे." त्यानंतर इथे आता ईश्वरी तर आश्चर्यचकित होते. ती म्हणते, "सर, खरंच हो, तुम्ही तर माझ्या बाबांना माझ्यापेक्षाही जास्त ओळखता." तेव्हा अर्णव म्हणतो, "मग मी कोण आहे? अर्णव राजेश शिर्के आहे मी." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नमू म्हणत असते, "इशू बघितलंस ना, म्हणजे आता जीजू आणि बाबा या दोघांची एक टीम झाली. म्हणजे आता आपला पत्ता कट, नाही का?" तेव्हा सगळेजण इथे हसायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जयू आत्या म्हणत असते, "बरं चला, तुम्ही दोघेजण आता ब्रेकफास्ट करून घ्या." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीसाठी आता पोहे बनवलेले असतात. तेव्हा नमू म्हणत असते, की "जीजू, तुम्ही सांगितलंय तिथूनच आम्ही रॉ मटेरियल आणतो आणि त्याचा आम्हाला फायदा होतो. आमच्याकडून थोडे कमी पैसे घेतले जातात." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, "आणि तू सांगितल्याप्रमाणे आम्ही किचन क्लाउडमध्ये बदल केलेले आहेत. त्यामुळे बिझनेसला त्याचा खूप फायदा होतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला काही कळतच नसतं. ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मला काही कळतच नाही आहे." तेव्हा जयू आत्या म्हणत असते, "इशू, अगं मी सांगते तुला. अर्णव रोज फोन करून विचारत असतो, की किचन क्लाउड कसं सुरू आहे? आम्ही त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे? व्यवस्थित सगळं आहे ना? काही मदत लागली तर सांगा." असं आम्हाला म्हणत तर असतोच, पण आम्हाला नवनवीन आयडियाजसुद्धा देत असतो. हो की नाही अर्णव? म्हणजे खरं सांगायचं तर आम्हाला जावयाच्या रूपामध्ये मुलगा मिळाला आहे. अर्णव एका मुलासारखी चौकशी करत असतो आमची. खूप करतोस तू अर्णव आमच्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जयू आत्या म्हणते, "खरं तर हे कळायला मला उशीरच झाला. पण उशिरा का होईना मला कळलंय, की अर्णवच्या रूपात आम्हाला मुलगा मिळालेला आहे आणि खूप चांगला आहेस तू अर्णव." त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, "हो ना, आणि अर्णव, ज्या नवीन डॉक्टरांकडे तू यांची आता ट्रीटमेंट सुरू केली आहेस ना, त्यामुळे यांच्या तब्येतीमध्ये खूप छान सुधारणा होत चालली आहे. बघ ना, आधीपेक्षा जास्त त्या हालचालसुद्धा करायला लागलेल्या आहेत." असं आता सुप्रिया म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला हे सगळं बघून खूप आनंद होतो आणि ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते, "अच्छा, म्हणजे राकेशचं घरामध्ये इतकं टेन्शन असतानासुद्धा अर्णव सर ते घर व्यवस्थित सांभाळत आहेत. पण आमच्या घरीसुद्धा एवढं लक्ष देत आहेत, म्हणजे इथे अर्णव सरसुद्धा सगळंच सांभाळत आहेत की." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जयू आत्या म्हणत असते, "नमो, अगं चल, आपल्याला किचन क्लाउड सांभाळायचं आहे की नाही? आपल्याला तयारी करायची आहे. आलेल्या ऑर्डर पूर्ण करायचे आहेत ना?" तेव्हा इथे नमू म्हणत असते, "बघितलंस ना इशू, आजची सगळी तयारी आपली आत्या करणार आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता किचन क्लाउडमध्ये काम असल्यामुळे नमू आणि जयू आत्या दोघीजणी आता जातात.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, खरंच म्हणजे अर्णव, बरं झालं तू इथे आलास. तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करतो. स्पेशली तुमच्या हातचा आल्याचा चहा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आपल्याला आता निघायला हवं. मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तेव्हा तुला घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. त्यानंतर ईश्वरी, अर्णव दोघेजण इथे आता आईबाबांचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतरला आता निघालेले असतात. तेव्हा आता जात असताना इथे पायरीवरून ईश्वरीचा पाय घसरतो आणि ईश्वरी पडणार, तेवढ्यातच अर्णव तिला सावरतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघत राहतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, ठीक आहेस ना तू, तुला लागलं तर नाही ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता अर्णवच्या नजरेत पूर्णपणे स्वतःला विसरलेली असते. तेव्हा इथे आपल्या इशूला आणि अर्णवला एकत्र आनंदी बघून संजय काकांना आनंद झालेला असतो की बरं झालं इथे ईश्वरीचं लग्न अर्णवबरोबर झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सुप्रिया जुन्या आठवणींमध्ये रमलेली असते. ती म्हणत असते की अहो बघा ना, म्हणजे आता अर्णव कसा ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तसं त्यावेळेला तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. नाहीतर माझं तर आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्तच झालं असतं नाही का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदूर, माझा मोबाईल आतमध्ये राहिला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, मी घेऊन येते सर. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे, मी आणतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की त्यावेळेला जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला नसतात तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असतं. पण तेव्हा मी जेव्हा नोकरीच्या शोधात गेले होते, तेव्हा कोण कुठली ती बाई, ती म्हणाली की इथे जॉब मला मिळेलच म्हणून, आणि म्हणून मी आतमध्ये गेले होते. पण त्यानंतरला जे काही घडलं त्यामुळे लोक मला चुकीचं समजले आणि माझ्याबद्दल आणि त्या माणसाबद्दलसुद्धा इथे वाईट साईड बोलायला लागले, इतकं विचित्र बोलायला लागले की त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल आणि माझं तर झालंच. पण तुम्ही मला सावरलंत. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते आणि ती आता सुप्रियाचं अर्धवट बोलणं ऐकून ती लगेचच आपल्या आईला हाक मारते आणि म्हणते, आई. तेव्हा अर्णव ईश्वरीला तिथे बघून आता संजय काका आणि सुप्रिया दोघेही जण खूपच जास्त घाबरतात. आपलं बोलणं ऐकलं की काय, असं आता सुप्रियाला वाटत असतं.